मध्य महाराष्ट्र और मराठवाड़ा में भारी बारिश से कई इलाके बाढ़ की चपेट में आ गए हैं। भाजपा महायुति सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में सभी प्रभावितों की मदद के लिए तत्पर है। ऐसे कहकर विधायक रवींद्र चव्हाण ने सभी से इस कठिन समय पर एकजुट रहने की अपील की है। इथल्या असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक असणारी सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे सरकार मायबाप म्हणून पूर्ण तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। 10 दिवसाच्या आत झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा त्यांच्या अकाउंटवरती जातील असं आश्वासनही सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। सर्व भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी आमदारांनी 1 महिन्याचं पूर्णच्या पूर्ण वेतन जे आहे ते वेतन हे या ज्या आपत्ताग्रस्त आहेत त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे सरकार 100% या सगळ्या ज्यांना या पुराचा पाण्याचा आणि तिथे झालेलं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांच्या पाठीशी सरकार हे 100% त्यांच्या पाठीशी आहे। वडट्टीवार यांनी 6 महिन्याचं वेतन हे दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खरं तर मनपूर्वक धन्यवाद। आपल्याला कदाचित याची कल्पना असेल, ग्रामीण भागामधील असणारा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी यांना हे वेतन जे मिळत असतं ते वेतन त्यांचा प्रवास भत्ते वगैरे यासाठी मिळत असतं। त्यामुळे त्यांची भावना जरी काही त्यामधली असली तरी मला असं वाटतं की यामध्ये राजकारण करणं योग्य नाही। आम्ही बरेच वर्ष पाहिलं आहे की काही लोकप्रतिनिधी हे गडगंज पैसे असतात, परंतु काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये काम करणारे की ज्यांना या सगळ्या विषयासाठी प्रवास भत्ता आणि या सगळ्या विषयासाठी प्रचंड व्यवस्था ही स्वतःला उभी करायची असते। त्यामुळे सरकार आवश्यक असणारा सर्व निधी जो आहे किंवा त्यांना आवश्यक असणारा जे लागेल ते सरकार मायबाप म्हणून नक्की देईल, यात काही शंका नाही।